नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. चला, आज एका खूप वेगळ्या पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलूया. आज आपण अशा वाटांबद्दल बोलणार आहोत ज्या स्त्रियांसाठी ठरवून दिलेल्या आदर्श मार्गाच्या पलीकडच्या आहेत. हो, या वाटा सोप्या नसतात, पण त्या स्वतःच्या खऱ्या ओळखीकडे घेऊन जातात. पाहूया तरी कसा असतो हा प्रवास. हा प्रश्न आहे स्वराचा. आणि खरं तर हा प्रश्न फक्त तिचा नाहीये. हा आपल्यापैकी अनेकांच्या मनात कुठेतरी दडलेला असतो. स्वरा समाजाच्या अपेक्षा आणि स्वतःच्या इच्छा यांच्यामध्ये उभी आहे आणि तिच्या मनातला हाच गोंधळ आपल्याला एका विचार करायला लावणाऱ्या प्रवासावर घेऊन जाणार आहे. तर सुरुवात करूया स्वराच्या गोष्टीपासून. स्वरा जी लग्न आणि कुटुंब या तथाकथित आदर्श वाटेवर अगदी व्यवस्थित चालली होती, पण तिच्या मनात आता याच ठरवून दिलेल्या चौकटींबद्दल काही प्रश्न निर्माण होऊ लागले होते. ही चौकट म्हणजे काय? तर लग्न, घर आणि मुलं. जणू काही हाच एक ठरलेला रस्ता आहे जो प्रत्येकीने चालायलाच हवा. स्वरा याच चौकटीत जगत होती, पण तिच्या आत मात्र एक वेगळाच संघर्ष सुरू झाला होता. आयुष्यात कधीकधी अशी वळणं येतात जिथे इतरांचे अनुभव आपल्याला आरसा दाखवतात. स्वराच्या बाबतीतही तसंच काहीसं झालं. तिच्या विचारांना खरी चालना मिळाली ती तिच्या दोन खास मैत्रिणींशी बोलल्यावर. या दोघींनी आयुष्यात दोन अगदी वेगवेगळ्या पण तितक्याच धाडसी वाटा निवडल्या होत्या. बघा, एकीकडे आहे सायली. तिने घटस्फोट घेतला आणि लगेच समाजाने तिच्यावर कलंकित असल्याचा शिक्का मारला. पण महत्त्वाचं काय, तर आज ती स्वतःच्या निर्णयामुळे शांत आहे, समाधानी आहे. आणि दुसरीकडे आहे रिया. तिने आणि तिच्या पतीने मूल नको हा निर्णय घेतला. लोकांनी तिला स्वार्थी म्हटलं, पण ती आपल्या जोडीदारासोबत एक परिपूर्ण आयुष्य जगतीये. या दोघींचे अनुभव स्वराला आतून हलवून गेले. सायलीचे हे शब्द ऐका, किती खरंय ना. रोज घुसमटून जगण्यापेक्षा सन्मानाने एकटं राहणं तिने निवडलं. समाजाच्या टीकेला तोंड देऊन तिने स्वतःच्या मनःशांतीला महत्त्व दिलं. आणि तिचा हा निर्णय किती योग्य होता हे तिच्या आवाजातल्या शांततेतूनच कळतंय. आणि रिया, ती तर थेट त्या विचारसरणीलाच प्रश्न विचारते जी वर्षानुवर्षे आपल्यावर लादली गेलीये. स्त्रीचं आयुष्य म्हणजे फक्त आई होणं का? तिचा हा प्रश्न समाजाच्या त्या मानसिकतेवर बोट ठेवतो जिथे मुलांकडे एक गुंतवणूक म्हणून, म्हातारपणाची काठी म्हणून पाहिलं जातं. आतापर्यंत आपण पाहिलं की तिच्या मैत्रिणींच्या निर्णयांनी तिला कसं विचार करायला भाग पाडलं. पण मग तिच्या स्वतःच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे तिला ह्या चौकटीचा खरा अर्थ समजला. तिला तिच्या कामात यश मिळालं, पण त्या यशाची एक अनपेक्षित किंमत तिला चुकवावी लागली. ऑफिसमध्ये तिच्या कामाचं, तिच्या मेहनतीचं कौतुक झालं आणि तिला सिनियर मॅनेजर म्हणून प्रमोशन मिळालं. हा तिच्यासाठी खूप मोठा आणि अर्थातच खूप आनंदाचा क्षण होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. घरी ही बातमी पोहोचताच अभिनंदनाऐवजी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. तिच्या यशापेक्षा तिच्या वाढलेल्या जबाबदारीमुळे घरातल्या कामांवर काय परिणाम होईल याची चिंता तिच्या सासूबाईंना जास्त होती. म्हणजे बघा, तिच्या यशाला कौतुकाऐवजी एक समस्या म्हणून पाहिलं गेलं. आणि सासऱ्यांनी तर थेट त्यांच्या पारंपरिक विचारांनाच वाट मोकळी करून दिली. त्यांच्यासाठी स्त्रीचं यश हे कुटुंबाला प्राधान्य देऊनच मिळायला हवं. तिच्या करिअरमधली ही प्रगती म्हणजे जणू काही कौटुंबिक कर्तव्यांकडे केलेलं दुर्लक्षच होतं. एवढं सगळं ऐकल्यावर काय होणार? ज्या यशासाठी तिने इतकी मेहनत घेतली होती, तेच यश तिच्या घरात एक समस्या बनून उभं राहिलं. तिचा सगळा आनंद, सगळा उत्साह एका क्षणात नाहीसा झाला. पण म्हणतात ना, प्रत्येक अंधारानंतर एक प्रकाशाचा किरण असतोच. स्वराच्या या गोंधळलेल्या परिस्थितीत तिला आधार मिळाला तिच्या आईच्या, ललिताच्या शब्दांमधून. त्यांनी तिला एक पूर्णपणे नवीन आणि सकारात्मक दृष्टिकोन दिला. ललिताने सायली आणि रियाच्या निर्णयांकडे कसं पाहिलं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी या निवडींना कमजोरी नाही तर एक प्रकारची ताकद मानलं. तुटलेलं नातं सन्मानाने संपवणं किंवा स्वतःच्या इच्छेने वेगळा मार्ग निवडणं हे स्वतःची शांती शोधण्याचे मार्ग आहेत हे त्यांनी स्वराला पटवून दिलं. आणि तिच्या प्रमोशनबद्दलचा सल्ला तर बघा, किती समजूतदारपणा आहे यात. सासरच्यांच्या भीतीमागचं खरं कारण त्यांनी ओळखलं. तो राग नव्हता, तर बदलत्या जगाची धास्ती होती. त्यांनी स्वराला तिची संधी न सोडता कृतीतून स्वतःला सिद्ध करण्याचा मार्ग दाखवला. तर मग स्वराच्या या संपूर्ण अनुभवातून, तिच्या मैत्रिणींच्या निर्णयातून आणि तिच्या आईच्या सल्ल्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? सुखी आयुष्याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असू शकते, नाही का? आणि ती कशी घडवायची हेच आता आपण पाहणार आहोत. इथे 3 खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला म्हणजे प्रत्येक निर्णयाचा आदर करायला शिकणं, मग तो लग्नाचा असो, घटस्फोटाचा असो किंवा अविवाहित राहण्याचा.
दुसरा, स्त्रीत्वाची व्याख्या आई होण्यापुरती मर्यादित न ठेवणं. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे इतरांशी तुलना करणं थांबवणं आणि स्वतःच्या मार्गावर आपलं सुख शोधणं. आणि जाता जाता एक विचार आपल्या सगळ्यांसाठी. आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या आनंदासाठी आपण कधी समाजाच्या ठरवलेल्या वाटेपेक्षा वेगळा मार्ग निवडण्याचं धाडस केलं आहे का? यावर नक्की विचार करा. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.